कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात दत्त जयंती निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम होताच धक्कादायक प्रकार घडला। तब्बल 250हून अधिक नागरिकांसोबत गंभीर घटना घडली। यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील सांब्रे गावात शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या 10 ते 15 गावांमधील नागरिक सहभागी झाले होते। या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। हा प्रसाद खाल्ल्यानं अनेक नागरिकांना दुपारपासून उलट्या, पोटदुखी, मळमळ आणि जुलाब यांसारखे त्रास जाणवू लागले। प्राथमिक अंदाजानुसार विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या 250 पेक्षा अधिक आहे। या बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष व वृद्धांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं लोक आजारी पडल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली। बाधित तरुणांना तातडीनं रुग्णवाहिकांसह मिळेल त्या वाहनातून वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। यातील अनेक रुग्णांवर तातडीनं उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आरोग्य विभागानं त्वरित गावात पथके पाठवली असून घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे।